सर आज मुंबईचा उपदेशाने महत्त्वाचा दिवस आहे, पहिला मेळावा आहे तो पार पडतोय। तसंच सर्वोच्च न्यायालयाकडून देखील सांगण्यात आलेलं आहे 31 जानेवारीपर्यंत निवडणूक आहे ती घ्यायची। सन्माननीय मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साटमजींच्या आज स्वागतार्थ हा मुंबईचा उत्सव मेळावा केला आहे। निवडणुकीचा माहोल जरी असला तरी भारतीय जनता पार्टीची एक परंपरा आहे की नवीन अध्यक्षांचं स्वागत हे जोरात झालं पाहिजे, कार्यकर्त्यांमध्ये त्याचा उत्साह दिसला पाहिजे। तो उत्साह आज आपल्याला दिसतोय। मी आपल्या माध्यमातून नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साटम साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या निवडणुका ज्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्या आहेत, मला वाटतं की इलेक्शन कमिशननीच त्याच बाबतीमध्ये काल अर्ज सुप्रीम कोर्टात केला होता। आमची निवडणुकीची तयारी उद्या देखील आहे, परंतु राज्यातल्या नगरपालिका, नगरपंचायती, नगर समिती, जिल्हा परिषदा अनेक निवडणूक आहेत, त्यामुळे त्याचा ताण एकत्र प्रशासनावर, पोलिसांवर येऊ नये म्हणून अशा पद्धतीतलं नियोजन केलं आहे। आम्ही निवडणुकीला सक्षमपणे सामोरे जाऊ। हे बघा, ठाकरे ब्रँडच्या नावाखाली एका बँकेच्या BST बँकेच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँड आला की मुंबई आमची होणार, ही निवडणूक जिंकली की आम्ही महापालिका जिंकणार, या ठाकरे ब्रँडला मी एकट्या प्रसाद लाडनी झोपवून टाकला। त्यामुळे उद्धव ठाकरेला मुंबईमध्ये कोण किती विचारतो आणि तो ठाकरे ब्रँड किती चालतो आणि लाचार उद्धव ठाकरे राज ठाकरेकडे किती वेळा जातो हे अजून आपल्याला खूप वेळा पाहायचं आहे। भारतीय जनता पार्टी महायुती सक्षम आहे। महायुतीचा समन्वयक म्हणून मी आपल्याला सांगतो की निश्चितपणे या वेळेला महापालिकेवरती महायुतीचा महापौर बसेल। स्वतःचं कर्तृत्व शून्य असलेल्या प्रणिती शिंदे वडिलांच्या नावावर निवडून येतात। एका महिलेचा मला अपमान करायचा नाही, पण काँग्रेसमध्ये स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांच्या उंचीपेक्षा जास्त बोलण्याची स्वतःची कुवत नसताना ते बोलत आहेत। मला वाटतं की त्यांनी त्यांची माफी मागितली पाहिजे। माननीय सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री राहिले, देशाचे गृहमंत्री राहिले, अतिशय चांगली कारकीर्द त्यांनी उपभोगली आहे। त्यांनी देखील स्वतःच्या मुलीला बाबतीत समज द्यावा ही माझी त्यांना विनंती आहे। हे बघा, काही मिळालं नाही की चोरी केली, संविधान चोरलं, मला वाटतं या चोराच्या उलट्या बोंब आहेत। जनतेला यामध्ये काही फरक पडणार नाही। जनता विकासाकडे बघते आणि जनता सेवा धर्माकडे बघते, जे आम्ही करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।